रेल्वे तिकीट दरांमध्ये 5 वर्षांनंतर वाढ होणार आहे. एसी प्रवासासाठी प्रति किलोमीटर किती पैशांची वाढ होईल? या वाढीचा अर्थ तुमच्या मोठ्या प्रवासावर किती खर्च लागेल आणि या बदलाचा तुमच्या खिशावर होणारा थेट परिणाम काय असेल? तर 5 वर्षांनंतर 1 जुलैपासून भारतीय रेल्वे तिकीट दरांमध्ये थोडीफार वाढ होणार आहे. या वाढीचा उद्देश रेल्वेच्या महसुलात सुधारणा करणे आहे. पण प्रवाशांवर मोठा आर्थिक ताण येणार नाही असे सांगितले जात आहे. एसी प्रवासासाठी प्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ होईल. म्हणजे दिल्ली ते मुंबई किंवा कोलकाता सारख्या एसी प्रवासासाठी प्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ होईल. म्हणजेच दिल्ली ते मुंबई किंवा कोलकाता सारख्या मोठ्या प्रवासांमध्ये तिकीट दर सुमारे 25 ते 30 रुपये जास्त होऊ शकतात. तर नॉन एसी मेल आणि एक्सप्रेस ट्रेनसाठी प्रति किलोमीटर 1 पैसा वाढ होईल. महत्त्वाची बाब म्हणजे उपनगरीय तिकीट, मासिक पास आणि 500 किलोमीटरपर्यंतच्या दुसऱ्या श्रेणीच्या प्रवासासाठी कोणतीही वाढ होणार नाहीये. त्यामुळे रोजच्या कामासाठी उपनगरीय प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. सरकार लवकरच या वाढीची अधिकृत घोषणा करणार आहे. पण बिहार आणि बंगालमधील निवडणुकीमुळे हा निर्णय थोडा कठीण असल्याचे समजते. रेल्वेच्या अंदाजानुसार या वाढीमुळे 2025-2026 या आर्थिक वर्षात सुमारे 700 कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळू शकतो. मागील 2020 मध्ये एसी प्रवासासाठी प्रति किलोमीटर 4 पैसे आणि नॉन एसीसाठी 2 पैशांची वाढ करण्यात आली होती. यंदाची वाढ मागील वेळेपेक्षा अर्धी असेल. त्यामुळे प्रवाशांच्या बजेटवर फारसा परिणाम होणार नाही. रेल्वेच्या स्थायी समितीने देखील एसी वर्गाच्या तिकीट दरांची पुनर्रचना करण्याचा सल्ला दिला आहे. कारण एसी प्रवासातून मिळणारा नफा खूपच कमी आहे. तर सामान्य प्रवाशांसाठी तिकीट दर परवडणारे ठेवणे आवश्यक आहे. भारतीय रेल्वे तिकीट दरांमध्ये सूक्ष्म वाढ होणार आहे, जी प्रवाशांवर फारसा ताण आणणार नाही, पण रेल्वेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत करेल.